अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 19 एप्रिल. आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे, तू हे करतोस ते बरोबर नाही. आम्हाला मारायला काळ्या पैशातून सिगारेटचे पाकिट आणतो आहे. महाराज म्हणजे त्रिकाल ज्ञानी. माझा भक्त कुठे आहे, काय करतो आहे, तो नीट वागतोय की नाही, की बिघडलाय, हे सारे महाराजांना चांगले ठाऊक असते. अगदी तुम्ही साता समुद्राच्या पलीकडे जरी गेला असेल, तिथे केलेले कार्य श्री महाराजांना दिसते. अगदी साता समुद्राच्या पलीकडे असाल आणि संकटात असाल, एका क्षणात ते तिथे हजर राहू शकतात. नुसते हजर राहत नाहीत, हाके सरशी घाली उडी धावून या बंद तोडी. योग्यांची माऊली ग माय माझी यशवंत माऊली. गोडसे सरांचा नातू परदेशी गेला होता. रात्रीची वेळ आणि ठिकाण मात्र चोरांचे. आपल्याला कुठे जायचे आहे, त्याचा रस्ता कुठला, कुणाला विचारावे, तर सारे झोपेच्या अधीन झालेले. अशा वेळेला एका क्षणात श्री महाराजांनी योग्य वेशात जाऊन मुलाला योग्य ठिकाणी सोडून पुन्हा दुसऱ्या मिनिटाला कुरोलीत आले. हे कसे होते? याचे उत्तर अध्यात्म, याचे उत्तर भारतीय संस्कृतीमधला योग, याचे उत्तर जगाच्या कल्याणा संतांची विभूती. तुम्ही दिल्लीत जाऊन दारू जरी पिला तरी इथे दर्शनाला आल्यावर त्या गोष्टीची जाणीव राजाभाऊ मोकाशी यांना करून दिली होती. त्यांनी मनात विचार केला होता, महाराज कुरोलीत, मी दिल्लीत, त्यांना काय कळते आहे मी दारू पिलो म्हणून. मात्र आल्याबरोबर श्री महाराज म्हणाले, आमच्या जातीला दिल्लीत पाठवा, नाही तर गल्लीत ठेवा. आमची जात कधी सुधारणार नाही. हेच राजाभाऊ मोकाशी व त्यांचे सारे मित्रमंडळ तिरुपती बालाजीला दर्शनासाठी गेले होते. तिथे बरेच लोक केस काढून शमन करीत होते. या सर्व मित्रमंडळींनी विचार केला, आपला काय नवस आहे का, आपण नाही द्यायचे केस. त्याप्रमाणे सर्वजण प्रसाद घेऊन आपल्या मसूर गावी आले. तिरुपती बालाजीचा प्रसाद श्री महाराजांना अर्पण करावा म्हणून तो प्रसाद घेऊन दुसऱ्या दिवशी ते कुरोलीत आले. गाडीतून सगळी मंडळी उतरता आहेत न आहे तोच श्री महाराज म्हणाले, नाभिकाच्या पुढती टेंब्यात बसून केस कापून घेतात आणि केशवाला केस द्यायला मात्र यांचा जीव जातोय काय. सगळेजण अचंबित झाले. महाराजांच्या शब्दाखातर सर्वजण पुन्हा तिरुपती बालाजीला गेले आणि पुन्हा केस अर्पण करून पुन्हा दर्शनाला आले. त्यावेळी मात्र श्री महाराजांनी त्यांचा प्रसाद घेतला होता. त्यांना काही सांगण्याची गरजच नसते. 7 पडद्याच्या आत अंधारात तुम्ही पाप करून जरी आला तरी श्री महाराजांच्या पुढे ते सारे उघड व्हायचे आणि महाराज सुद्धा त्याचा अधिकार, पैसा, त्याची समाजातील किंमत याचा विचार न करता त्याचे अब्रू काढायचे, शिव्या घालायचे, दगड घालायचे. अष्टसिद्धी ज्यांच्या दाशी आहेत, देवता त्यांच्या चरणाशी लोळण घेत आहेत, त्यांना भक्तांची सुखदुःखे, भक्तांचा आगाऊपणा कळणार नाही का? भक्ताची जिम्मेदारी घेण्यासाठी, त्यांना बनवण्यासाठी तर त्यांचा जन्म होता. त्यामुळे त्यांची सर्वत्र नजर असायची. जिथे त्यांचा भक्त तिथे ते असायचे. हजारो भक्त तितकेच हजारो देह धारण करणारे श्री महाराज होते, यात संशय नाही. आता वरील वाक्य ज्याच्यासाठी उच्चारलेले होते ते राजाराम बनसोडे यांचा अनुभव तुम्हाला सांगतो. राजाराम बनसोडे मुंबईहून श्री महाराजांच्या दर्शनासाठी कुरोलीस आले होते. ते दूध डेअरीत काम करायचे. पाण्याची भेसळ करून दूध विक्री व्हायची. यांची भेसळ करण्याची टोळीच होती म्हणा. असो, श्री राजाराम बनसोडे आता कैलासवासी झाले आहेत. त्यावेळची गोष्ट. राजाराम आले, त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पुढे ब्रिस्टॉल सिगारेटचे पाकिट ठेवले. महाराजांनी पाकिट हातात घेतले, एकदा दोनदा खाली वर केले आणि दुसऱ्या क्षणाला राजाराम बनसोडे यांना शिव्या घालायला सुरुवात केली आणि म्हणाले,
तुझा मुंबईतला उद्योग आम्हाला कळत नाही होय रे, पण तू हे करतोस ते बरोबर नाही. आम्हाला मारायला काळ्या पैशातून सिगारेट आणतोय. काळा पैसा म्हणाले याचा अर्थ उघडच होता. ती गोष्ट अशी की ते भेसळ करीत होते. त्या क्षणीच राजाराम यांनी निश्चय केला, ते येथून पुढे मात्र चांगलेच वागायचे. महाराज एक वेळ क्षमा करा, पुन्हा नाही असा वागणार, असे मनात म्हणाले. तसे श्री महाराज शांत झाले. पुढची गंमत तर याच्यापेक्षा फार वेगळीच. राजाराम बनसोडे 2 दिवस कुरोलीत राहून आपल्या नोकरीसाठी मुंबईत गेले. तिथे गेल्याबरोबर कळाले, मी रजेवर होतो. माझ्या जागेवर जो काम करणारा साहेब होता, त्याच्यावर भेसळ प्रतिबंधक खात्याने धाड टाकली व त्याला नोकरीतून निलंबित केला होता. तिथूनच श्री राजाराम बनसोडे यांनी महाराजांना नमस्कार केला व म्हणाले, तुम्ही मला कुरोलीस बोलवून घेतले आणि माघारी गेल्यावर मला चांगले शिक्षणही मिळाले. श्री महाराजांना अनेक भक्त सिगारेटचे पाकिट आणून देत होते. भक्तांची सिगार ओढली की भक्तांचे दुःख आपोआप नाहीसे व्हायचे. मात्र महाराज सिगारेट देणाऱ्यांना पहिल्यांदा शिव्या घालायचे व व मग त्याचे पाकिट घ्यायचे. आम्हाला मारायला सिगारेटचे पाकिट आणून देतो आहे. ओढणारा मी एकटा आणि आणून देणारे हजारो. मला मारायला ही सिगारेट आणून देत आहेत. प्रत्येक भक्तांचे अंतरंग जाणून घेत आणि मग त्याला कसा मार्ग ते देत असत. ते कितीही रागावले तरी हाताशी धरलेल्या भक्तावर आईप्रमाणे त्यांचे प्रेम असायचे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर